नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सुरुवात करतोय सब्जेक्टला. ठीक आहे. आजचं हे युनिट नंबर फर्स्ट जे की नंबर सिस्टीम आहे. आणि लेकरांनो ह्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आपण डिस्कस करतोय तो नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम ऐकल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला एक गोष्ट माहिती आहे, की सर आम्ही आतापर्यंत 1ली पासून ते 10वी पर्यंत आम्ही सुद्धा नंबर सिस्टीम शिकलोय. मग त्यामध्ये नॅचरल नंबर सिस्टीम असेल, होल नंबर सिस्टीम असेल, इव्हन नंबर असतील, ऑड नंबर असतील, प्राईम नंबर असतील. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 10वी पर्यंत शिकलोय सर. असंच आहे का? नाही बाळांनो, हे अगदी त्याच्यापेक्षा वेगळं आहे. ठीक आहे. परत आमचे विद्यार्थी म्हणतील, की सर आम्ही ना 2 नंबरची ॲडिशन शिकलोय बरं का. ओके, तुम्ही चांगली गोष्ट आहे. 2 नंबरचं सबट्रॅक्शन येतं आम्हाला, 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन येतं, 2 नंबरचं डिव्हिजन येतं. ठीक आहे. ओके बाळांनो, ह्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या तुम्ही आता बाजूला ठेवायच्यात आणि आता आपल्याला ॲक्चुअल मध्ये फोकस करायचं की नंबर सिस्टम. मग मला सांगा, तुम्ही कुठलाही एक नंबर तुम्ही विकत गेला. सपोज फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी म्हणेल, ठीक आहे. मी या ठिकाणी म्हणेल मित्रांनो, की सपोज मी लिहिलं ₹720. बरोबर आहे. हा ₹720 काय झाला बाळांनो? हा झाला नंबर. दॅट्स इट. येस सर, 720 नंबर झालाय. पण हा नंबर कशापासून तयार झालाय? नंबर हा तयार झालाय बाळांनो 7, 2 आणि 0 ह्या इंडिव्हिज्युअल डिजिट पासून. दीज आर द इंडिव्हिज्युअल डिजिट्स. हे जे आहेत 7, 2 आणि 0 हे काय आहेत बाळांनो? डिजिट्स आहेत. हे काय आहेत रे? डिजिट्स. क्लिअर आहे? येस ओर नो? मग मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या, की आपल्याकडे एवढेच डिजिट आहेत का? नाही. सर आपल्याकडे डिजिट्स आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एवढे डिजिट आपल्याकडे प्रेझेंट आहेत. आणि ह्या डिजिटचा यूज करून त्या डिजिटला कंबाईन करून आपण कुठलाही एक नंबर फॉर्म करू शकतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे अल्फाबेट्स आहेत, हे न्यूमरिकल डिजिट्स आहेत. हे काय आहेत लेकरांनो? हे सगळेच्या सगळे जे आहेत, ते आहेत न्यूमेरिकल डिजिट्स. येस. त्याच्यानंतर आपल्याकडे बाळांनो अल्फाबेट्स आहेत. अल्फाबेट्स. ठीक आहे. मग अल्फाबेट्स मध्ये काय रे? तर या ठिकाणी आपण यूज करतोय ए पासून ए, बी, सी, डी, ई आणि एफ. मी एवढंच यूज करतोय. पुढे डॉट 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 अप टू कुठपर्यंत बाळांनो सेट. हे झाले अल्फाबेट्स. म्हणजे कुठलाही जर एखादा वर्ड नंबर तयार करायचा असेल तर डिजिटची गरज आहे. एखादा वर्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं स्वतःचं नाव अजय जर मला तयार करायचं असेल तर या ठिकाणी मला ए हा अल्फाबेटची गरज आहे. जे हा अल्फाबेटची गरज आहे, ए हा अल्फाबेटची गरज आहे आणि वाय अशा ह्या 3 अल्फाबेटची या ठिकाणी मला गरज आहे. ए डबल येतोय ना म्हणून मी 3 म्हटलं. येस सर. मग मला सांगा हे जे न्यूमरिकल डिजिट्स आहेत किंवा हे जे अल्फाबेट्स आहेत, हे काय आहेत मित्रांनो? सेट ऑफ आहे. सेट म्हणजे काय रे? संच. ठीक आहे. तर याला म्हणतो लेकरांनो, हे जे सगळे सगळे दिसते हे आहेत सेट ऑफ नंबर सिस्टीम. ठीक आहे. सेट ऑफ नंबर सिस्टीम म्हणजे काय बघा ना. या ठिकाणी 7, 2, 0 हा नंबर सिस्टीमचा एक सेट आहे. बरोबर आहे? ठीक आहे. हां, तुम्ही याला काय करताय सिक्वेन्स ऑर्डरमध्ये लावताय किंवा नॉन सिक्वेन्स म्हणजे इर्रेग्युलर लावताय. 7-0, 7-2-0 आहे, 720 आहे. ठीक आहे. म्हणजे सांगायचं इंटेन्शन असं आहे, की नंबर सिस्टम कन्सिस्ट ऑफ न्यूमरिकल डिजिट्स अँड अल्फाबेट्स. ठीक आहे. ह्या दोघांना जर या ठिकाणी आपण कंबाइंड केलं बाळांनो, तर हे झाले अल्फा न्यूमरिक. हे काय झाले? अल्फा न्यूमेरिक. ठीक आहे. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? क्लिअर. मग आता ह्या न्यूमरिकल प्लस अल्फाबेटचं कॉम्बिनेशन काय तयार झालं रे? अल्फा न्यूमरिक डिजिट किंवा अल्फा न्यूमरिक सिस्टीम तयार झालेलं आहे. मग मी या ठिकाणी किती इझिली येस या ठिकाणी डेफिनेशन फॉर्म करतोय. नंबर सिस्टीमची डेफिनेशन काय बाळांनो? किती सोपी आहे बघू शकता. अ सेट ऑफ नंबर अ सेट ऑफ नंबर्स a set of number is used to represent is used to represent a set of number is used to represent any physical quantity
एनी फिजिकल क्वांटिटी इज known as number system. Number system. Got it? Yes, sir. कुठेच काही प्रॉब्लेम नाहीये. काय कळतं रे बाळांनो? ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल त्यांनी परत लक्ष इकडे द्या. नंबर सिस्टमची डेफिनेशन काय? अ सेट ऑफ नंबर इज यूज्ड टू रिप्रेझेंट एनी फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज नंबर सिस्टम. मग आता आमच्या डोक्यामध्ये फिजिकल क्वांटिटी म्हणलं की मास, ऍक्सलरेशन, फोर्स, डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी, प्रेशर, या सगळ्या फिजिकल क्वांटिटी येत असतात. येस ऑर नो? येस. आता मला सांगा लेकरांनो, मी दुकानामध्ये गेलोय आणि दुकानात जाऊन जर म्हटलं मी, ठीक आहे, बघा लक्ष इकडे प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्यायचंय. दुकानात जाऊन म्हटलं लेकरांनो 1 किलोग्राम काय द्या रे? साखर द्या. मग समोर ज्याने सांगितलं 1 किलो साखर पाहिजे, 40 रुपये द्या. बरोबर आहे. म्हणजे ही जी 1 किलोग्राम साखर झाली, ही काय झालं बाळांनो? मास झाले. मास ही कुठली क्वांटिटी आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे, की आपल्या डे टू डे लाईफमध्ये, ठीक आहे, डेली आयुष्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन आपण करतोय, छोटे-मोठे व्यवहार आपण करतोय, ठीक आहे, काही गोष्टी आपण परचेस करतोय, सगळ्या कशामध्ये होतात? डेसिमल मध्ये होतात. कशामध्ये होतात लेकरांनो? डेसिमल. ठीक आहे. डेसी मीन्स व्हॉट? डेसी म्हणजे 0 पासून ते 9 पर्यंत. येस ऑर नो? येस सर. काय अडचण इथपर्यंत? मग एवढं कळालं की तुम्हाला न्यूमरिकल डिजिट हे 0 to 9 काय आहेत? प्रत्येक नंबर हा याच्यामध्येच आहे. कुठलाही डिजिट झाला. सपोज मी या ठिकाणी 15 तयार केलं, तर 1 आणि 5 ह्या दोनचा वापर करून 15 तयार झालं. कुठलेही घ्या तुम्ही, त्याचबरोबर हे प्रत्येक जे वर्ड तयार झालेत, हे प्रत्येक वर्ड कशापासून तयार झालाय? या अल्फाबेट्स पासून तयार झालेला आहे. येस ऑर नो? येस सर. ठीक आहे. मग डेफिनेशन कळाली असेल. सेट ऑफ नंबर इज यूज्ड टू रिप्रेझेंट एनी फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज नंबर सिस्टम. क्लिअर? काय अडचण इथपर्यंत? बट आता लेकरांनो, इथे आपल्याला बघायचंय की मोस्टली नंबर सिस्टीमचे टाइप्स कुठले कुठले आहेत. आपल्याला जे माहिती होतं ते एकच नंबर सिस्टीम आपल्याला इथे जो आहे तो ओळखीचा वाटलाय, तो म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीम. तर पहा, सगळ्यात पहिला जो आहे लेकरांनो, तो आहे बायनरी नंबर सिस्टीम. ठीक आहे. दुसरा जो आहे तो आहे लेकरांनो ऑक्टल नंबर सिस्टीम. ठीक आहे. तिसरा जो आहे तिसरा जो आहे तो आहे डेसिमल नंबर सिस्टीम. आणि सगळ्यात शेवटी चौथा तो आहे लेकरांनो हेक्सा डेसिमल नंबर सिस्टीम. कुठला आहे रे बाळांनो? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आहे का नाही? आहे सर. मग आपल्या ओळखीचं कुठलं आहे? आपल्या ओळखीचं आहे डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये किती डिजिट प्रेझेंट आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. क्या बात आहे. ठीक आहे. प्रत्येकाला इथपर्यंत येत आहे का नाही रे? येत आहे सर. प्रत्येकाला आम्हाला 0 to 9 एवढं तरी येते हो. ठीक आहे. तुम्ही असं विचार करू नका की आम्ही एवढे पण ढ आहोत. नाही, हुशार आहोत. ठीक आहे. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे झालं डेसिमल नंबर सिस्टीम. मग मला सांगा टोटल डेसिमल नंबर सिस्टीम किती आहे? 10 आहे. बघा 0 पासून मोजा. किती? 10. ठीक आहे. पुढे बघू. मग आता मला डिस्कशन करायचंय बाय. बाय म्हणजे 2. बाय. BI. बायचा अर्थ 2. ठीक आहे. मग काय करतो मी या डेसिमल मधूनच 2 सुरुवातीचे घेतोय. 2 सुरुवातीचे घेतले म्हणजे काय आलं बाळांनो? 0 आणि 1 आला. खतम. चालेल. बघा डेसिमल नंबर आपल्याला सिस्टीम माहिती होती. तिथूनच मी सुरुवात केली आहे. पहिले 2 डिजिट घेतलेत. बाय म्हणजे 2. ऑक्टल म्हणजे 8. ठीक आहे. चला सुरुवातीचे इथून पण 8 डिजिट घ्या. म्हणजे हे आले 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आले का रे सुरुवातीचे 8 डिजिट? येस सर. आता सर आता तुम्हाला येणार नाही. काय येणार नाही? हेक्सा आणि डेसिमल. हेक्सा म्हणजे 6, डेसिमल म्हणजे हे 10. माहिती आहे आपल्याला. म्हणजे टोटल 16 व्हायलेत. मग मी काय करतो डेसिमल म्हणजे इथून 0 पासून 9 पर्यंत घेतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता होल्ड, होल्ड. ठीक आहे. काय प्रॉब्लेम? मग आता काय कंट्रोल. आता बघू 6. मग हेक्साडेसिमलला माझ्याकडे आहेत ABCDEFG. ABCDEF. मग या ठिकाणी लिहितोय मी
ए बी सी डी ई एफ. आता चेक करा, 0 पासून 9 हे झाले 10 आणि 11 12 13 14 15 आणि 16 टॉयटाय फिश एफ पर्यंत. म्हणजेच हा जो ए आहे तो ऍज अ 10 असेल, बी आहे तो ऍज अ 11 असेल, सी आहे तो ऍज अ 12 असेल, डी आहे तो ऍज अ 13 असेल, ई आहे तो ऍज अ 14 असेल आणि एफ आहे तो ऍज अ 15. ठीक आहे, काय प्रॉब्लेम? आणि हे 10 डिजिट झाले ना. 9 नंतर काय येणार? 10 11 12 13 14 15 आणि शून्याला कोण मोजणार? 1 ते 15 झाले इथं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हे 0. टोटल किती झाले? 16 डिजिट. मग आता ना मी फंटास्टिक तुम्हाला एक गोष्ट इथे एक्सप्लेन करणार आहे. सो बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 0 आणि 1 प्रेझेंट आहे. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 प्रेझेंट आहे. डेसिमल मध्ये 0 to 9 झालं आणि हेक्साडेसिमल मध्ये 0 to 9 आणि ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ठीक आहे, मग बायनरी नंबर सिस्टीम मध्ये लेकरांनो आपल्याला किती डिजिट दिसतात रे? 2 डिजिट. किती दिसतात? 2. मग मी या ठिकाणी लिहितोय आर इज इक्वल टू 2. किती डिजिट आहेत? 1 आणि 2च आहे. ऑक्टल नंबर मध्ये किती डिजिट आहेत? 8. मग लिहितोय आर इज इक्वल टू 8. डेसिमल नंबर सिस्टीम किती डिजिट आहेत? 8 10. मग पी आर इज इक्वल टू झालं आणि इथं आर इज इक्वल टू एच स्वरा. A problem, no problems. Don't have any problem. ठीक है? If you are here, then we don't need to fear. ठीक है? चलो पाहून घ्या लेकरांनो एकदा व्यवस्थित. ठीक आहे, कळालं लेकरांनो? तर हे जे आर आहे, हे आर आहे, हे आर आहे, हे आर आहे. ह्याला म्हणायचं बेस किंवा रॅडिक्स. काय म्हणायचं? बेस किंवा रॅडिक्स. ठीक आहे, चलो त्या ठिकाणी छोटस मी तुम्हाला डेफिनेशन करून क्लिअर करून देतो लेकरांनो, की म्हणजे बेस और रॅडिक्स. ठीक आहे, आणि ह्याची जो डिनोटेड बाय लेटर आर. मग हा जो बेस और रॅडिक्स आहे ह्याची डेफिनेशन काय? अरे अगदी सोपी आहे. द नंबर ऑफ डिजिट्स, द नंबर ऑफ digits present, the number of digits present in that number system, that number system, number system is known as, is known as base और रेडिक्स. समझ में आ रहा है बच्चों? यस सर, समझ में आ रहा है. बेस और रेडिक्स. रेडिक्स मतलब क्या है? द नंबर ऑफ डिजिट प्रेझेंट इन दॅट नंबर सिस्टीम. मग मला तुम्ही आता पटकन सांगायचंय, फर्स्ट बायनरी नंबर सिस्टीम, दुसरं ऑक्टल नंबर सिस्टीम, तिसरं डेसिमल नंबर सिस्टीम आणि चौथं हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आहे का रे? आहे. चला बघा, बायनरी मध्ये टोटल डिजिट किती आहे? 2. म्हणून आर इज इक्वल टू 2. डेसिमल मध्ये नंबर किती आहे? 10. मग आरचा बेस किती झाला? 10. ठीक आहे, सॉरी हा ऑक्टल मध्ये किती आहेत? 8 आहेत. हा डेसिमल मध्ये किती आहेत? 10. हे झालं 10. हेक्साडेसिमल मध्ये किती आहेत? 16. हे झालं बाळांनो इथे 16. काय अडचण? नसेल. क्लिअर आहे? येस. मग आता बघूत आपण की लेकरांनो इथे छोटीशी एक गोष्ट तुम्हाला शिकवतोय. लास्ट डिजिट प्रेझेंट हे कसं काढायचं. ठीक आहे, सगळे रेडी आहेत? बघा कशा प्रकारे शिकवतोय. प्रत्येक गोष्ट छान कळावी एवढंच माझी इथे या ठिकाणी इच्छा आकांक्षा अपेक्षा आहे. तर ह्याला घेऊ, ह्याला घेऊ, बरं ह्याला घेतो. ठीक आहे, बघा रे, लास्ट डिजिट, लास्ट डिजिट, लास्ट डिजिटचा काय फॉर्म्युला आहे? आर मायनस 1. ठीक आहे, मग मला सांगा लेकरांनो आर म्हणजे किती? तुमच्याकडे बेस 2 आहे, मायनस 1, तर किती येतं रे? 1. बघा लास्ट डिजिट 1 आहे का नाही? आहे मास्तर. यस यस यस. ठीक आहे, इथं लास्ट डिजिट फाइंड आउट करू. लास्ट डिजिट काय फॉर्म्युला आहे? आर मायनस 1. आर म्हणजे किती? 10. 10 मायनस 1 किती? सॉरी, 10 मायनस 1 किती? 9. आलं का? 9. यस सर. हा, ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये लास्ट डिजिट
last digit is equal to r minus 1. So r means 8. 8 minus 1 is equal to 7. चेक करा प्लीज, आहे का नाहीये? ठीक आहे लेकरांनो, तर लास्ट डिजिट किती आलं रे? 7. बघा इथं सुद्धा 7 आलंय. आता लास्ट इथे आपण घेऊ. ठीक आहे, इथं लास्ट डिजिट काय? लास्ट डिजिट इज इक्वल टू आर मायनस 1. आर किती आहे रे बाळांनो? बेस 16 आहे. 16 मायनस 1 किती रे? 15. आला का हा 15 लास्ट डिजिट? ओके. म्हणजे सर आम्हाला एवढं छान कळालं आता की बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 2 डिजिट असतात, 0 आणि 1. ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 0 पासून ते 7 पर्यंत, डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 9 आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 0 to 9. ए बी सी डी ई एफ. दॅट्स इट. क्लिअर? चला आता आपण छोटस ना एक लेकरो या ठिकाणी पझल गेम खेळू. ठीक आहे, काय पझल गेम आहे? चलो या ठिकाणी लिहितोय पझल. काय पझल गेम आहे? मी इथं नंबर लिहिणार आणि तुम्ही ओळखून दाखवायचं कुठल्या नंबर सिस्टीम मधला आहे. ठीक आहे, रेडी सगळे? येस सर. चल बघा, फर्स्ट बेस 1010 ऍट द, ठीक आहे. दुसरं 759. तिसरं ए बी 001. फोर्थ 1001 ए, सॉरी एफ. ठीक है, 5 347 6 एफ ए 7 10111 H 11875. ठीक आहे. चला हे मी या ठिकाणी काय लिहिलं? पझल गेम सारखं लिहिलंय, वेगवेगळे नंबर सिस्टीम लिहिलंय आणि आपल्याला ओळखायचंय की कुठल्या नंबर सिस्टीम मधला आहे. रेडी आहेत सगळे? चलो स्टार्ट करू. मला वाटतं तुम्ही मनामध्ये विचार करायला सुरुवात केली की कुठला नंबर सिस्टीम आहे ते. येस और नो? येस. हे सगळे इकडे 1 दिसतंय. ओके ना? येस सर, 1 1 1 1 आहेत. मग मला सांगा 1 1 कुठे कुठे आहेत? 0 1 इथं पण आहे. ठीक आहे, 0 1 इथं पण आहे, इथं पण 0 पण 1, इथं पण 0 1, इथं 0 पण. म्हणजे ही जी पॉसिबिलिटी आहे ती बायनरी पण असू शकते, ऑक्टल पण, डेसिमल पण, हेक्साडेसिमल. मी तुम्हाला असं गोंधळ टाकणार नाही. स्ट्रेट फॉरवर्ड सांगा की बाबा 0, फक्त 0 आणि 1 कुठे येतो? बायनरी मध्ये येतो. म्हणजे बेस किती झाला? 2. तर बेस इथं दाखवायचा आहे आपल्याला. इथं बाळांनो कुठलीही नंबर सिस्टीम आणि त्याच्या इथे काय रिप्रेझेंट करायचं आपल्याला? बेस रिप्रेझेंट करायचा आहे. येस सर. हे मला सांगा 759. 9 हा शेवटी कुठपर्यंत राहू शकतो? हा तसं म्हटल्यावर हा डेसिमल आणि हेक्साडेसिमल होऊ शकतो. बरोबर आहे. पण मी म्हणेल की इथं एबीसीडी काही नाहीये प्रेझेंट, म्हणून या ठिकाणी फक्त लिहितो डेसिमल. डेसिमलचा बेस किती? 10. इथं ए आहे, बी आहे, 001 आहे. ए बी कुठे असतात? हेक्साडेसिमल मध्ये. म्हणजे याचा बेस काय असतो बाळांनो? 16. इथं 1001 एफ. आणि एफ म्हणजे कुठे येतो? हेक्साडेसिमल. म्हणजे बेस काय झाला? 16. 3 4 7. 7 पर्यंत डिजिट कुठे प्रेझेंट असतात? ऑक्टल मध्ये सर. इथं बेस लिहा 8. हा कुठे असणार? हेक्साडेसिमल मध्ये 01, बायनरी मध्ये. तर बेस किती? 2. आता हे तुम्ही मला सांगा की 8 कुठे असतात? मॅक्झिमम 9 म्हणजे डेसिमल पर्यंत. मग डेसिमलचा बेस किती? 10. कळालं सगळं? येस सर. आम्हाला ही गोष्ट अगदी छान क्लिअर झालीये की ज्या ज्या नंबर सिस्टीम मध्ये काय काय असेल हे सगळं इथे प्रेझेंट आहे. दॅट्स इट. क्लिअर? छान. चलो पाहून घ्या बाळांनो. नक्कीच. ठीक आहे. तर हा जो छोटासा डेमो व्हिडिओ होता तो मी बनवलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हा जो कोर्स पूर्णच्या पूर्ण परचेस करायचा असेल, ठीक आहे, त्यांनी मला मेसेज करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही विद्यार्थी म्हणतील सर आमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, आमची ब्रांच सीएस आहे, सिलेबस थोडासा चेंज आहे. पण डोंट वरी, तुमच्या ऍज पर सिलेबस प्रमाणे तिथं वेगवेगळे युनिट असतात बाळांनो. काय काळजी करताय? हा मी आता कसं थर्ड सेमिस्टर म्हणलं की थर्ड सेमिस्टर मध्ये डिजिटल टेक्निक टाकलंय, पण तुमचा जो वेगळे युनिट असतील ना ते युनिट वाईज मी वेगळं सेपरेट करेन. टेन्शन लेने का नहीं और देने का भी नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद. ठीक आहे, डोंट वरी.